तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजचा दिवस पण जरा लवकरच झाला होता, कारण का सकाळ सकाळ सरांनी ठेवली होती मीटिंग. सरांनी म्हणजेच आपल्या दाजींनी. तर मीटिंगचा टाईम होता 9:30चा आणि आम्ही पोचलो 9:45ला. तर दाजी तर काही पोचले नव्हते. मग आम्ही जाता म्हणलं पहिलं फुलं घ्यायची. कुणाला दाबाला फुलं घेऊ देवपूजेसाठी. म्हणलं ओके. तर त्यात यशदा म्हणतात रेड कलरची फुलं घे. म्हणलं अरे बाई, रेड कलरचा रोज राहतो फक्त माझ्या माहितीनुसार. मग ते तर काही घेतलं नाही त्याचं ऐकून. मग पूजेसाठी फुलं घेतली, तिथून निघालो. तर पुढं आलं, यशदा म्हणतोय ऊसाचा रस. मग ऊसाचा रस प्यायला थांबलो. ऊसाचा रस वगैरे पिला आणि मग डायरेक्ट गेलो आपल्या ऑफिसला. ऑफिसला पोचताच समजलं का आज मावशी आलं नव्हतं क्लिनिंगवाल्या. मग थोडा वेळ बसावं लागलं. थोडा म्हणजे टाईमपासच केला, काम तर काय केलं नाही, पण थोडा वेळ बसून घेतलं. मग त्याच्यानंतर आलं मग मावशींनी क्लिनिंग वगैरे चालू केली. त्यांची क्लिनिंग वगैरे कंप्लीट झाली. मग रोज दाजींना असा फोटो टाकायला लागतो ग्रुपला बाई, तसं ते ऐकत नाही. मग त्याच्यानंतर दाजी वगैरे आले, मीटिंग वगैरे सगळी कंप्लीट झाली. मग दाजी बोलले काहीतरी ब्रेकफास्टसाठी आणायचं. मग ब्रेकफास्टसाठी आणायला गेलो मी. म्हणलं काय आणावं. तर मग म्हणलं आता जरा इल्ले का जाऊ, म्हणजे आपल्या अण्णाकडं. मग अण्णाकडं गेलो, त्याच्याकडून सगळं पार्सल घेतलं आणि आलो डायरेक्ट आपल्या ऑफिसला आलो. सगळ्यांनी सर्व करून घेतलं, फिनिश केलं सगळं. त्याच्यानंतर मग आपलं चालू झालं परत काम चालू झालं. कामाचं जास्त वर्कलोड तर आजच्या दिवशी पण नव्हता, पण ठीकठाक होतं. जे रिमेनिंग वर्क होतं ते कंप्लीट केलं. थोडंसं बाकी होतं त्याच्यात, ते चेंजेस वगैरे झाले. तेवढ्यात यशदाला आला फोन साईट व्हिजिटसाठी. मग साईट व्हिजिट शेड्यूल केली. मग लगेच दाजी आणि मी निघालो साईट व्हिजिटसाठी. तर साईट व्हिजिटला जाताना विषय असा झाला होता, आम्ही निघालो तर होतो. मी सगळं सामान घेतलेलं, पण दाजी एक गोष्ट विसरले होते. तर ते विसरले काय होते ते सगळ्यात इम्पॉर्टंट होतं. ते विसरले होते गाडीची चावी. गाडीची चावी आणायला परत दाजींना वर पाठवलं. चावी वगैरे घेऊन आले. त्यानंतर साईट व्हिजिटला गेलो. साईट व्हिजिट कंप्लीट झाली. मग तिथून आलो डायरेक्ट आपल्या ऑफिसवर आलो, काम केलं, जेवण केलं. त्याच्यानंतर मग आला परत दाजींचा फोन, कारण का दाजी आले होते समर्थीने. मग दाजी बोलले दीदीला घरी जायचे आणि तुषार आपण घरी गेलता, कारण का त्याचा जरा पर्सनल काम होतं, त्याच्यासाठी तो घरी गेलता. मग दाजी बोलले तू ये आणि तू बस थोडा वेळेस दागिन्याच्या शॉपवर. म्हणलं ठीक आहे. मग तिकडून डायरेक्ट आलो आपल्या समर्थीने दागिन्यावर. इकडं आलो तर मग इकडे येऊन बसलो. 1-2 कस्टमर झाले, चांगलं वाटलं. ओके होतं, काय विषय नाही. मग शॉपचं काम झालं. मग शॉप वगैरे लॉक केलं. मग निघालो परत आपल्या रूमवर जायला. त्यानंतर मग रूमवर पोचलो, जेवण वगैरे केलं, फ्रेश झालो. तर मग कसा वाटला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.